हॅलो गाईज, नमस्कार. आज शनिवार आहे. मामा, मी, हे दुसरा मामा आमचा भाऊ, तो भाऊ. आज एक नवीन चेहरा आहे असं आम्ही आणले ना. बसतोय म्हणजे जेवण बनवलं आहे, वनभोजन आमचं असतं. शनिवारी ना रविवारी घरी मग आज शनिवारीच वरण बनवून बरं करू आपण. कोंबडी मुर्गी. कोंबडी मुर्गी, आज पण आम्ही नेहमी पद्धतीने 5 किलो मटण आणलेलं आहे आणि मस्त जेवण करायचे आहे. तेल ओतून नंतर कांदा टाकून दिला आहे. चौथा आम्ही स्वयंपाक बनवून आम्ही जेवण करत आहेत. भाताला उकल आला आहे. इकडे भात ठेवलं आहे. त्याला उकल आला आहे. थोडे टेमात शिजल्यावर वेलून घेऊन पाणी काढून टाकल्यावर सुकट ठेवलं की थोडा वेळ झाकून ठेवलं. आज पण आमचं वनभोजनच जसं आहे. खास आम्ही जेवणासाठी चालू आहे. आज जेवण करायला गेलो. हे आमचे मामा आहेत. हा, हे मामा. नांदगावहून आलेत. नांदगाव. आम्ही खास स्पेशल बनवले आहे स्पेशल काय बनवलं जेवणासाठी. जेवणासाठी. आज जेवायचे आहे. हा, जेवायचे आहे. मामाला जेवणासाठीच आम्ही बोलवलं आहे. आम्ही काही वेळेला मामाला बोलवलं नाही म्हणजे मामा नाराज होता, म्हणून आज त्याला सांगितलं मामा चल. म्हणजे आमच्या वडीलसारखं आहे, पण त्यांना आज बोलवलं आहे जेवणासाठी खास. आता कसं मजा म्हणून येतात ते पण. लाल मसाला आधी असा सफेद असला तरी पण चालत, पण तिखट पाहिजे. त्याच्या आपण तेलावर मस्त बनवून म्हणजे घरच्यासारखी भाजी करायला. एक मसाला बिसाला काढून ना त्यातून बिया टाकून मिक्स करून हा बियाचं बियाच्यात टाकून ना त्याच्यात जरा वापस निघायला लागली का टाकायचं पाणी. मस्त भाजी. हे भाज्यांचा तेला तुपाची भाजी हा बरं. आता कोंबड्याची भाजीचा वास तरी येतो का गावठी कापताना तरी. आता चार जण मित्र आमचे आता मस्तांना का रवाना झालेत. ते पण येणार आहेत जेवणासाठी. भाजी पण भरपूर आहे. मटण 4 किलो मटण आहे. पहिले याच्यात 5 किलो त्याच्यानंतर त्यांना तो 4 किलो 1 किलो. दोन बनव. 1 किलो पत्रावले जुना जरा पकडने को